नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. हा एक अनुभव आहे. तो अनुभव गुरुपौर्णिमेला आलेला आहे. बघा, ज्याच्या घरी श्री स्वामींची खूप मोठी मूर्ती आहे त्याचे घर जणू मठच झाले आहे. त्याने संकल्प केला की येत्या गुरुपौर्णिमेला मी श्री स्वामींना 2 कोटी तुळशीपत्र वाहीन. त्याचप्रमाणे तो तयारीला लागला. बऱ्याचशा फुलं व्यापाऱ्यांना भेटून त्याने तुळशीची ऑर्डर बुक केली. काही स्नेहांना आपण संकल्पाबद्दल माहिती देऊन तुळशीपत्र आणायला सांगितले आणि तो गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला लागला. हळूहळू इतर कामे होत होते. तुळशीपत्राची आधीच व्यवस्था लावल्याने तो निश्चित होता आणि गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला. त्याने श्री स्वामींची पूजा केली. तुळशीपत्रे येण्याची वाट पाहू लागला. 10 वाजले, 11 वाजले तरी तुळशीपत्रे येणार. त्याने त्या व्यापाऱ्यांना फोन लावले. सगळ्यांनी आम्ही तुमची ऑर्डर देऊ शकत नाही म्हणून दिलगिरी व्यक्त केली आणि हात वर केले. कारण त्यांना मुंबईहून जास्त ऑर्डर येत होत्या. त्याचे पैसे पण त्यांना जास्त मिळत होते. याचे दाबे धनाडले. त्याने त्याच्या एका गुरुतुल्य व्यक्तीला विचारले. त्यांनी सुचवलं, जे लोक तुमच्या घरी दर्शना करता येणार आहेत त्यांना 1 तुळशीची जुडी आणा असे आवाहन करायला सांगितले. त्यातून अशी कितीशी तुळशीपत्र जमा होतील असे त्याला वाटले. ते खरोखरच तसेच झाले. तुळशीपत्रे फारशी येईनात हा हवालदिल झाला. पुण्यातल्या पंचक्रोशीत सगळ्या फुले लावणाऱ्या शेतकऱ्यांना फोन लावले. प्रत्येकाने आमच्याकडील तुळशी संपली आहे असे सांगितले. हा तहानभूक विसरून पुणेभर फिरला पण कुठे तुळस मिळालीच नाही. हताश होऊन घरी परतला तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. घराबाहेर हा आणि मित्रांचा घोळका तुळशीची तजवीज करण्यात गुंतला होता. त्याचे घर एका अत्यंत अरुंद गल्लीत, एवढी अरुंद की दोन्ही बाजूला सायकली जर लावल्या तर ऑटो पण येऊ शकणार नाही. अशा वेळी एक मेटाडोर त्याच्या घराजवळ येऊन थांबली. त्यातला ड्रायव्हर उतरून त्यांना हिंदीतून विचारू लागला, इथे तुळस कुणाला हवी आहे? या सगळ्यांनी सांगितले, आम्हालाच हवी आहे. तो म्हणाला, पिछला दरवाजा खोलो और जितनी लेनी है ले लो. यांनी घाईघाईने दरवाजा उघडला. बघतात तर काय, भली मोठी 8-10 पोती तुळशीने गच्च भरलेली होती. काय आनंद म्हणता. सगळ्यांना आनंद झाला. मित्र तर वेडा झाला. मित्राने ड्रायव्हरला विचारले, आपको किसने बताया हमारे बारे में? तो ड्राइवर म्हणाला, एक ऑर्डर थी, वहाँ पे इतनी तुलसी नहीं चाहिए थी. हमको यहाँ का पता चला इसलिए यहाँ आया. मित्राने त्याचे नाव विचारले. तो म्हणाला, स्वामी समर्थ. याकडे मित्राचे लक्षच गेले नाही. इतका तो आनंदाने बेहोश झाला होता. इतर मित्रांच्या मदतीने त्याने भराभर पोती काढून घेतली. जसं शेवटचं पोतं काढून घेतलं तसं तो ड्रायव्हर जाता जाता म्हणाला, एक एक्स फोकट की चिंता करता है साला. एवढं वाक्य ऐकलं आणि मित्र एकदम भानावर आला. तोपर्यंत उशीर झाला होता. ती मेटाडोर निघून गेली होती. त्याने गल्लीत बघितले तर मेटाडोर येण्यासाठी जागाच नव्हती. गल्लीतल्या सगळ्यांना त्यांनी विचारले मेटाडोरबद्दल, पण प्रत्येकाने सांगितले की इथे कुठलीही मेटाडोर आलीच नाही. मेटाडोर येऊच कशी शकते असा उपलट प्रतिसवाल केला. त्यांना कळून चुकले. प्रत्यक्ष परब्रह्म येऊन मदत करून गेलेत. आपण मात्र आनंदाच्या भरात त्याने नाव सांगून देखील त्याला ओळखले नाही. डोळ्यात दुःखाश्रू उभे राहिले. श्री स्वामींसमोर जाऊन त्याने माफी मागितली. रडला, पण काय उपयोग. शेवटी त्याने सगळी तुळशीपत्रे गोळा केली. ती 2 कोटीपेक्षाही कितीतरी जास्तच होती. त्याने ते वाहून आपला संकल्प पूर्ण केला. इच्छा तिथे मार्ग. बघा, त्या दादाची अशी इच्छा होती की गुरुपौर्णिमेला 2 कोटीहून जास्त तुळशीपत्र स्वामींच्या चरणी अर्पण करायचं. शेवटी ते स्वामींनीच पूर्ण केलं. तुमची जर अशीच महाराजांवर श्रद्धा असेल तर महाराज ती नक्कीच पूर्ण करतात. तर असा होता हा छोटासा व्हिडिओ. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.